अरे टोन्या पाडशील मला. पप्पा मला यायचं बाजारात पप्पा. मला गॉगल टोपी जीन्स पॅन्ट सगळं पाहिजे. मी आम्ही येणार बाजारात. मला यायचे. पाय सोड माझे. तुला काय पाहिजे ना ते आणतो मी. असं म्हणतात तुम्ही काय बी आणत नाही. मला यायचे पप्पा बाजारात. मला यायचे. मला यायचे. टोन्या सोड त्यांना. नाही मला बाजारात यायचे. मम्मी मला थांब तू तसं ऐकायचं नाहीस. मला यायचे पप्पा. ऐकत कसं नाही रे. प्लीज प्लीज मारू नको. प्लीज बाबू मी बी येऊ का बाजारात? आय तू बाजारात येऊन काय करणार? बाजारात फुगडी घालीन. खेळशील का माझ्या संग? अरे काय विचारतोयस तू? बाजारात काहीतरी खरेदी करेन. आत्या नका तुम्हाला त्रास. आम्ही आणतो सामान. तुम्ही घराकडे ध्यान द्या. आणि डिंपलला सांगा घर आवरायला. आणि पडलेली भांडी पण घासून घ्या म्हणो. होय पप्पा मी बी येतो बाजारात. मला गागल पाहिजे पप्पा. बर चल. हा चल. टोन्या तू गागल कधी घालणार? दीदीच्या लग्नात ना? होय होय. पण दीदी परत मुंबईला पळून गेली तर? मला कशाला सांगते का? कारण आम्ही तुला नेत नाही बाजारात. तू इथंच थांबून डिंपलवर ध्यान दे. छान आहेस ना तू. मी आणती समज तुझ्यासाठी. तू म्हणते सगळं आणते काय बी आणत नाही. आणलं म्हणजे बास ना. आधी ह्याचा गागल घेऊ आपण. होय हा मग दोन आणा. ध्यान दे डिंपलकडे. चला व. कसं आहे ही नजर लागू नये म्हणून मला घेतलं होतं. पण तुम्ही घाला. तुम्हाला जास्त गरज आहे. कुठल्या तरी पुरुषाचं लॉकेट आहे. नाही त्याला कापून त्याचे तुकडे तुकडे केले ना. नाव सांगणार नाही. तुझ्या नवऱ्याला माझं लॉकेट सापडले. काय? पण त्यांना कसं कळलंय तुमचं लॉकेट आहे? त्याला कळलं नाहीये. पण तो आज ना उद्या शोधून काढणारच ना. त्याची पक्की खात्री पटली आहे. तुझं बाहेर कुठेतरी लपडं चालू आहे. आता काय करायचं डॉक्टर? मला तर काही सुचत नाहीये. आपण इथून पळून जाऊयात का? वेडीस का ग तू? असं कसं पळून जाऊया? तुझा नवरा काय करतो आता? आज झोपलेत. एक काम कर. त्याच्या खिशात माझं लॉकेट असेल ते हळूच काढून घे. तोच एकमेव पुरावा आहे ज्याच्यामुळे तो माझ्यापर्यंत पोहोचू शकतो. हा एक मिनिट बाजा. हा उपाय काहीही करून करा. हा आजार काहीही करून बरा झाला पाहिजे. बोल बाजा. डॉक्टर एकदम अर्जंट बोलवलं. कोणी त्रास तर दिला नाही ना? तुम्ही फक्त नाव सांगा. त्याच्या एक नाही खलीबलीच करतो. उभा आडवा चिरतो झाला एका बुकीतच. नाही बजा असं काहीच झालेलं नाहीये. बरं तू आज दिवसभर काय काम करतोयस? अहो काय नाही ते विजय भाऊनी बघल्या फोन केलता काहीतरी अर्जंट कामी म्हणून. तिकडेच चाललो होतो. तुम्ही बोला की. नाही काही नाही. तू एक काम कर विजय भाऊंकडेच जा. माझं काही महत्वाचं काम नाहीये. हाय का? हा सांगा की काय काम आहे. नाही बजा मी तुला काम सांगणार. तू इथेच थांबणार तिकडे जाणार नाही. मला माहिती आहे ना तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. तू जा तिकडेच. हा डॉक्टर तुम्ही आहे का नाही. तुम्ही हिते तुमच्यासाठी काय पण आलं मनात केलं क्षणात. हा तुम्ही सांगा काय काम आहे ते. विजय भाऊंकडे मी नंतर जाईल. ठीक आहे. मी तुला औषधांची लिस्ट देतो. तेवढी औषधं फक्त घेऊन यायची. हे बघ ही लिस्ट घे आणि ही औषधं पुण्यावरतून घेऊन ये. अयो पुण्याला जायचंय होय. मला वाटलंच बरं का बजे तुला जमणार नाही. तू जा. मी दुसरा कोणाला तरी सांगतो. अहो नाही 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 ते लिस्ट पैसे द्या माझ्याकडे. मी लगेच निघतो. नक्की? होय होय होय. बघा हा जातो म्हणलं की. त्या लिस्टच्या खाली ऍड्रेस दिलाय बघ. नीट शोधून घेऊन ये. अहो तुम्ही टेन्शनच घेऊ नका. हे बघा आजचा गेलो आणि आजचा आलो का नाही. हा हाय का गाडीच्या इथंच राहिली. आता काय चालत जाणार होतो का पुण्याला मी. माझं पण काय असतं का नाही. येऊ का? सावकाश आणि सावकाश रे. होय होय. या बजाला तर कामाला लावला. आता त्या विजयचं काहीतरी केलं पाहिजे.
काय करतेस? तुम्हाला उठवायला आले होते. का? माझं मला कळत नाही का? लहान मुलगा आहे मी. अहो तसं नाही, मला वाटलं तुम्हाला कामाला जायचंय म्हणून उठवलं. तुम्हाला झोपायचं तर झोपा. मला नाही झोपायचं. जा, फुकटची काळजी नाही दाखवायची. जा जा माझ्यासाठी. आणते. फुकटची काळजी दाखवते. तुझी काळजी आता या याराला दाखवायची. नाही त्याला शोधून जागेवरच कापून टाकला ना तर विजय नाव लावणार नाही. काय रे हिडो बनवताना सारखा त्रास देतो? बनव की व्हिडिओ. मी कुठं तुझा हात धरलाय का? ठीक आहे. मला नको तुझं पैसे. राहिलं मग. ए नाही दे 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 दे. आता जर काही व्हिडिओ बनवताना त्रास दिला ना तर बुक्की छानेल. ऐक, मी असल्यावर तर वाड्याच्या बाहेर जायचं नाही, कुठं बी जायचं नाही. मी आल्यावर जायचं, मी सांगेन तरच. हा, वाड्याच्या बाहेर जायचं नाही. मला येऊन दे, मी लगेच येतो. हा. डिंपे, छान मला वाईट. आणि तुझी आई म्हणत होती भांडी तशीच पडल्यात, ते घासून घे. तूच घास, मी नाही घासणार. अगं ह्या वयात मला भांडी घासायला होतीस वय? तुला काही लाजबीज आहे का नाही? कडू कारलं, तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी ते कडूच. क्रिश, तू इथं काय करतोयस? डिंपी, मी काय ऐकतोय? तुझ्या सुपारीचा कार्यक्रम आहे. ये दुनिया बहुत भंगार है क्रिश. मुझ पे बहुत जुल्म हो रहे हैं. सगळे माझ्या मनाविरुद्ध माझं लगीन लावतात यार. अब तुम्ही बताओ मैं क्या करूं? डिंपी, तू रडू नको की, मला हार्ट होत. ते बघ, तिथं ती भांडी ठेवले ते ना, ती मला घासायला लावली. आणि जर का मी नाही घासली ना तर माझं दुसऱ्याच दिवशी लगीन करून टाकणार. आता तू सांग मी काय करू? नाही डिंपे, मी काय तुझं लग्न होऊन नाही देणार. अगं मी घासतो किती भांडी. चल. चल. परत दगड मारायलाच पाहिजे. तुझा मुडदा बसवला, तुझं काय डोळं फुटलं वय रे? तुझ्या तिरडीचा मोडला बांबू, तुझी लाकडं गेली मसनात तुझी. हा अजय, तो क्रिश आहे जन आपल्या दिदीला पळवलं होतं ना, तो आहे ह्यो. ह्यो वाड्यात परत कशाला आला मोडदा? दात नाही मुखात आणि येडे खाली खिशात. तरी मी याला म्हणत होते माझ्यापासून लांब राहा, तरी आला वाड्यात. अजय, मार याला चांगलं कुठ बारीक करून. अगं डिंपी, काय बोलते तू? म्हातारीचा हात लागतोय. अजय, गेलो तू पळून. तू बस इथं अंडी घालत जा, पकड त्याला. कुठे मेला हा बजा? फोन का उचलत नाहीये? त्याच्या बायकोला फोन करतो. हॅलो, बजाची बायको बोलतीयस का? बजाला सांग विजय भाऊंनी आत्ताच्या आत्ता घरी बोलवलंय, अर्जंट. निघालाय. इथे आला कसा नाही मी अजून?
ठीक. ए, थांब. ठीक आहे. डॉक्टर तुम्ही? मिस्टर विजय, बरं झालं तुम्हीच फोन उचलला. ॲक्च्युली मला भीती वाटत होती तुमची बायको फोन उचलते की काय. मी तुम्हालाच फोन करत होतो, पण तुमचा फोन बिझी लागत होता, म्हणून मी तुमच्या बायकोच्या मोबाईलवर फोन केला. हरकत नाही डॉक्टर, बोला. लागला का लॉकेटवाल्या माणसाचा शोध? नाही अजून. वजा घरी आला की त्याला शोधायच्या मागे लागणार आहे मी. बरं, काही मदत लागली तर मलाही सांगा, मी शोधायला मदत करतो. नाही डॉक्टर, तुम्ही खूप केलं माझ्यासाठी, पण हे प्रकरण वेगळं आहे आणि ते कसं संपवायचं हे मला चांगलंच माहिती. हे प्रकरण आणि तो माणूस, त्या दोघांना संपवल्याशिवाय मी आता शांत बसणार नाही. ठेवतो डॉक्टर. बरं. ते थांब. इतकी शातीर निघशील असं वाटलं नव्हतं. यातले डॉक्टरांचे मेसेज नाही आहेत. कुठे डिलीट केले? अजय, कुठं चालली रे माकडा? मी इथंच आहे ना. मम्मी आली, मम्मी आली. मम्मी माझं गॉगल कुठे आहे? आला का बाजार हिंडून? तुम्ही फिरा गावभर आणि पोरगी फिरेल गावातल्या पोराबरोबर. पोरगा आलं होतं तिला पळवून न्यायला वाड्यात. मी होते म्हणून पळून गेलं. काय काय चाललंय? पप्पा, कसलं हलक्यागत पातळ आणलं आजीला. शी. काय? मला हलक्यातला पातळ आणलं? बाबू, मी तुला सांगितलं होतं ना, नवरी परत मला भारी पातळ पाहिजे म्हणून. आणि इकडे ते टारा फाडूनच टाकते बघ. आत्या, हलक्यातलं नाही, चांगलं 700 रुपयाचं आणलंय. ही बघा. मला नको हे रंग, बदलून आण बाबू. आजीला दिसते. तू ग बस, तिला दिसत नसताना खुसपट काढते ती. आय, आता नाही बदलून मिळणार साडी. चांगली आहे साडी, हीच नेस तू. पप्पा, माझं गॉगल कुठे आहे? तुझा गागल महत्वाचा आहे का हिच्या लग्नाचं सामान? पप्पा, मला गॉगल पाहिजे. पप्पा, मला गॉगल पाहिजे. मला गॉगल पाहिजे. पप्पा, मम्मी तू म्हणली होती गॉगल आणलं. मला गॉगल पाहिजे. मला गॉगल पाहिजे. डिंपे, मला गॉगल पाहिजे. मला गॉगल ही बघ, पाहिजे. तुझ्यासाठी साडी आणली. शोभून दिसेल ना? समधी बघत बसतील माझ्या पोरीकडं. डिंपे, ती खांद्यावर टाकून बघ ना, कशी दिसतीस बघू तरी. छी, मुझे नाही चाहिए असली भंगार साडी. आणि तुम्हाला माहिती आहे ना, डिंपलला अशी सिंपल वस्तू आवडत नाहीत. आणि असली भंगार साडी घेण्यापेक्षा ना, नसती घेतली तरी चाललं असतं मला. आणि तुमच्याकडे जर पैसे नसतील तर जावा गावात भिका मागा, 4 पैसे मिळतात. काय ग, काय बोलतीस? थोबाड बंद कर तुझं. 2 वेळाला पोटाला मिळते ना, त्याची जाणीव ठेव जरा.
बापाच्या डोक्यावर एवढं कर्ज आहे तरी तुमच्या सुखासाठी झटतो या. मी महागडी साडी नकोच म्हणत होते त्यांना, पण तुझ्या सुखासाठी घेतली त्यांनी. आणि तू अशी बोलतेस होय का त्यांना? हा? काय खराबी आहे ग या साडीत? काय खराबी आहे? मंगल राहू दे, तिला नसेल आवडली तर आपण दुसरी आणू. काय दुसरी विसरी साडी आणायची नाही. सुपारीच्या कार्यक्रमाला हीच साडी नेसायची. बघू कशी नेसत नाही ते. ही साडी घ्यायची आणि आत्ताच्या आत्ता नेसायची. चल. हे कुठं चालली? आता पेटवतेच, मला नाही साडीला. काय येडबीड लागले का काय तुला? का कोणी करणी बिरणी केली तुझ्यावर? हा? लई लाड झाला का तुझा? थांब जरा, तू अशी नाही ऐकायची. काय करायला लागली? अगं काय करतीस तू मंगल? जरा धीरानं घे ना. त्या सगळ्यांनीच तमाशा करायचा ठरवलाय. टिम्पल तुझा भाई. साडी शाबूत आहे. काय करायचं या पोरीचं आता? 1000 रुपयाच्या साडीची वाट लावायला निघालो होते. लग्न होईस्तवर काय काय बघायला लागतंय कोणाच ठाऊक. वजा बोल. हॅलो डॉक्टर. अहो अख्खं पुन्हा पालता घातलं तरी तुमचा पत्ता काय गावानं झालाय बघा. नुसता इकडनं तिकडं आणि तिकडनं इकडे फिरतोय. पृथ्वी गोल आहे हे मला माहित होतं, पण पुन्हा पण गोल आहे हे आजच माहित झालंय बघा. अहो हे तर कुणाला पत्ता विचारायची पण सोय नाही. कुणाला पत्ता विचारायला जावं तर ते म्हणतंय वरच्या अंगानं खाली जा, तर कोण म्हणते खालच्या अंगानं वर जा. कोण तोंडाकडे बघतं तर कोण तोंडाकडे बघणं सुद्धा झालंय. असंच निघून जाते. अहो आत्ताच एकानं मला हिथं मॉलमध्ये पाठवलं, म्हटलं हिथं तुम्हाला पत्ता गावल. अहो हिथं आलो तर बघतोय तर ही सगळी दुकानं नवी आहे ती. अजून मॉल उघडलाच नाही. काम चालू आहे मॉलचं अजून. असा पत्ता असेल तर तुला सापडेल ना. हॅलो. त्याचा नंबर बिंबर असेल तर द्या की, फोन करतो त्याला. अरे मी त्यांना केला होता फोन 2 दिवसापूर्वी, पण फोनच लागला नाही. म्हणून तर तुला तिकडे पाठवलंय. तू एक काम कर, काही वेळ शोध. सापडलं तर ठीक आहे, नाहीतर ये परत निघून. बर बर चालतंय. लॉकेट कुठे? नाही मिळालं डॉक्टर. मी खूप प्रयत्न केला पण नाही मिळवता आलं. एक साधं काम सांगितलं होतं, ते साधं काम सुद्धा जमत नाही का तुला? तुझ्या नवऱ्याला आपल्या लपड्याचा वास लागलाय. उद्या तो वास काढत माझ्यापर्यंत कधीही पोहोचू शकतो. त्याला जर कळलं ना तुझ्या बेडरूम मध्ये पडलेले लॉकेट हे माझं आहे, तर तो मला उभा आडवा चिरेल. माझ्यानंतर तुला. मी तयार आहे डॉक्टर तुमच्या सोबत मरायला, पण मी त्या माणसासोबत नाही राहू शकत. असाही त्यांना संशय आलाय ना, मग होऊ द्याचे व्हायचंय ते. मी तुमची साथ नाही सोडणार डॉक्टर. एवढं प्रेम करतेस तू माझ्यावर? मी नाही जगू शकत डॉक्टर तुमच्याशिवाय. हे काय करता डॉक्टर? माझं गळा चिरून टाक. आओ, टाक मारून मला. हे काय करता तुम्ही? तेच जे तुझा नवरा करेल असंच कापून टाकेल तो तुलाही आणि मलाही. मला काय झालं तर त्याची पर्वा नाहीये मला रेश्मा, पण माझ्या डोळ्यासमोर मी तुला मरताना नाही बघू शकत. अगं तुझ्या आयुष्यात दोघांपैकी एकच कोणीतरी जिवंत राहू शकतो. आता कोणी जिवंत राहायचं हे तूच ठरव रेश्मा.